आई, सखू शास्त्री भाऊंना काय म्हणाली माहितीये? उद्या विठुरायांना काय सांगाल? खरं तर तिने प्रश्न शास्त्री भाऊंना विचारला होता, पण तो मला लागू होतो. येताना वाटेत पूर्ण वेळ मी हाच विचार करत होतो की उद्या काकड आरती करताना मी डोळे वर करून विठुरायाकडे बघू शकेल. आणि मग लाज वाटली आणि राग आला. सगळं पप्पा, असं नका ना बोलू. खूप तुझ्या या कृतीमधून तू आम्हाला खूप काही शिकवलंयस. माझ्यात नाही बाई एवढा मोठेपणा. जो आपल्याला त्रास देतो त्याला मदत करण्याचा मोठेपणा माझ्या हातून घडलाच नसता. उलट मी तर जाऊ दे, विठुरायाची इच्छा. आपल्या सखूचं कौतुकच आहे, पण ज्याच्यासाठी करायचं तो त्या योग्यतेचा आहे का? उलट आत्ताच सखूने जर मदत केली नसती तर त्या नरोत्तम पासून संपूर्ण राहाळ्याची कायमची सुटका झाली असती. काय झालं? काही बोलला नाहीत ते? नरोत्तम वाचल्याचा तुम्हालाही आनंद झालाय का? प्रिये, अगं आपली सखू गीता जगते आणि एकदा नाही वारंवार जगते. तुला हे कौतुकास्पद नाही वाटत? तो ते का नाही बघत? म्हणजे गीता जगते याचा अर्थ? सकाळी निर्व्याज आणि निर्मळ भक्तियोग असतो. तुळशी फुलांच्या हारापासून ते लोणी भरवण्यापर्यंत, पुरणपोळी असो वा पाटा वरवंटा वा गाईचे धार काढी, बुवा आजोबांच्याकडून ज्ञान घेऊन दादा आजोबांना वाचवणे की दिनूला बरे करणे असो, हा झाला ज्ञानयोग. आणि आज तर सखूने कर्म केलं आणि फळाची चिंता सुद्धा नाही केली. वाड्यावरती नाही जायचं ठाऊक आहे. मालक आजोबा आपल्या आप्पांना बोल लावतात हेही ठाऊक आहे. तरी त्यांना बरे करण्यासाठी तिला कोणी काही सांगितलं नाही किंवा शिकवलंही नाही. स्वतःहून ती वैद्यांकडे गेली, हा तिचा कर्मयोग. अगं भले भले आयुष्य खर्ची घालतात, पण हे तिन्ही योग काही त्यांना आचरणात आणता येत नाही. आणि आपली सखू बघ, गीता सार जगते. खरंच हो, या दृष्टीने तर पाहिलंच नव्हतं मी. खरंच संत मांदियाळीमध्ये समावेश होण्याच्या वाटेवर आहेत हो आपल्या सखूबाई. कसं नेमकं म्हणालीस? मालक आता शांत होतंय म्हणजे औषधाला प्रतिसाद आहे. मी काय म्हणतो शास्त्री बुवा, आता धोका नाही ना हो मालकांच्या जीवाला म्हणतो मी. नीट काळजी घेतली तर 2 दिवस ते अस्वस्थ राहतील,
मग ठीक होतील. आपण अगदी वेळेवर आलोत, नाहीतर काही खरं नव्हतं. वैद्य बुवा, तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. दामो बुवांची बिदगी. जी मालक नको आहे मला. हा, आणि तुमच्याशी संभाषणही नको आहे. सखूने मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली, म्हणून आज मी इथे आलो. त्यांना काढा काटेकोरपणे द्या, मग धोका टळेल. अभय, आणि आभार मानायचे असतील तर सखूचे माना. आज मी आलोय तो सखूमुळे. म्हणजे सखू आमची सावित्री, आम्ही तिचे सत्यवान. म्हणजे मनानं ओढलंच की त्यांना आम्हाला. आता बरा झालो, हे लगेच सखूशी लगीन. सखू, बघितलंस का विठुराया, आज उमाई आलीये. म्हणजे सखू, आज पण तुला संधी नाही तर आज तुझ्या विठुरायाशी हितगुज तुझी उमाई करणार. नाहीतर तुझी उमाई इथे आलीच नसती. हितगुज तर करायचंय, पण विठुरायाशी नाही, रखुमाईशी. कारण गोष्ट तशी आमच्या बायका बायकांची आहे ना. उमाई, तू विठुरायाला सांग ना. विठुराया रखुमाईला सांगेलच की. आणि बायका बायकांची गोष्ट त्यात मी पण आलेच ना. मग तू विठुरायाला सांग की बरं रखुमाईला सांग, मला तर सांगायचं. हो, मोठी बाईच झालीस की नाही तू. हो, आधी हिला सांग बाई. विठुराया सुद्धा ऐकायचं नाही. आपल्यापेक्षा ही जास्त जवळची आहे ना विठुरायाच्या. काही खास बेत आहे का? म्हणजे माझ्या मनात असं आलं होतं की आपल्या घरावर जे काही मळत दाटलं होतं ते दूर झालं. म्हणजे दिनूभाऊंचं विषबाधेमुळे आपल्यावरती आलेलं किटाळ, किंवा मग ते गोधड्यांचं प्रकरण, मालकांची अरेरावी. सगळ्यात पहिले काम करायचं, समजेंचे पैसे परत करायचे. पण आपण विठुरायाच्या कृपेमुळे या सगळ्यातनं बाहेर पडलो. सगळं गढूळ झालं होतं ते निर्मळ झालंय. म्हणून असं वाटतंय की 5 सवाष्णींची ओटी भरावी. खरंच उमाची कल्पना छानच आहे. करूया आपण. विठुराया, ऐकलंस ना, रखुमाईला पण सांग. तू तर येशीलच, पण रखुमाई माता पण यायला हवी. चांगलं आहे की आईची परवानगी आहे ना. मग झालं तर. मंगल कार्य करताय, कल्पना चांगली आहे. कार्यक्रमात मी नऊवारी नेसणार, मी नऊवारी नेस.
आधी 5 घरी निमंत्रण द्यायला तुलाच जायचंय. हो हो जाईन ना मी आमंत्रण करायला. सखू आमंत्रण नाही निमंत्रण. पण दोन्ही सारखंच असतं ना. नाही बाळ, निमंत्रण आणि आमंत्रण यात फरक आहे. आपण आमंत्रण करतो ते रीत म्हणून, समोरचाही ते स्वीकारतो ते रीत म्हणूनच. यात समोरचा व्यक्ती आलाच पाहिजे असं नाही. पण निमंत्रण म्हणजे आग्रहाचा आर्जव, ते स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या मनालाही येणं बंधनकारक आहे. विठुराया, मी रखुमाई मातेला निमंत्रण दिलंय. सांग बरं का, आमंत्रण नाही काय. बरोबर ना अप्पा? अगदी. निमंत्रण केलंय म्हणजे यावंच लागेल. अजून दुःख थांबत नाही. काय विंचवाचं डंक म्हणायचं का काय? 10 काढ घेतले तरी बरं होत नाही. नुसतं जाळ झालाय. आय आय ऐकू कधी थांबणार आहे तू? काय होणार आहे माझं काय कळत नाही. काय काय नाही काळजी वाटते हो मला मालक तुमची. घ्या काढा. नको नको काढा नको. आम्ही बरे होत आता. असं नाही तुम्हाला घ्यावाच लागल. आता नको म्हणलं ना मी. माझं नाही ऐकणार. आम्हाला काढा लय कडू लागतो. नको आहे तो. नेमका इथं जोर द्या. या जागेवर पाठवा आम्हाला वरती. काय बेअक्कल काय हीच जागा सांग पडली काय तुम्हाला? आमच्या नजरेसमोरून दूर व्हा. मला काय अरे काय तोंड बघतो माझं. आत्ताची तर लवकर लवकर जा आणि आमच्या 4थ्या लग्नाचा मुहूर्त काढ. दोघी काही कामाच्या नाहीत. आमची सावित्री आमची काळजी आहे. जा लवकर जा. आणि बघ मुहूर्त काढच, पण आम्हाला ना आमची सावित्रीच आहे म्हणजे सखूचं लय कौतुक करायचं आत्ताच्या आत्ता. अरे आमचे प्राण वाचवले त्यानं. आहेस कुठं तू? जा लवकर लवकर जा आणि त्यानं घेऊन येतं. आम्हाला त्यांना लुगडं चोळी द्यायची आहे. जा लवकर जा. हे थांबरा. लुगडं चोळी त्या एवढूशा पोरीला लुगडं चोळी. एवढीची नाही राहिली. लग्नात वय झालंय तिथं. पण काय आम्हाला उलटे प्रश्न करतेस? ते बी सखूच्या बाबतीत चालायचं नाही. तुझ्यात काही दम नाही. बघितलं आम्ही काल त्या गोदामी तुझ्या आवाज काढला. तुझ्या परिस्थितीत गोदावरी रांधून आमच्या जिबीचे चोच तरी पुरवते. नाही जा गोदाकाला घेऊन ये तुझ्या. अय्यो ते मर्जी फिरली की काय म्हणतो मी मालकांची. अजून इथंच मला काय ते लहान तोंडी घेतो बघा मोठा घास किंवा घे की आता. अहो मला काय ते मालकीनबाईंचा राग वाईट. अहो त्या अपमानाचा सूड वाईट पद्धतीने घेतात की हो. आणि तुम्ही सपासप करताय की हो वारावर वार. आई आई ऐका ते सूड घ्या. आमचा कोणता? आमचा कोण होत आम्ही? मला काय नाव आमचं? नवकोट नारायण नरोत्तम की हो. ते आमचं जीव घेणार आहे. जा 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 सकुला घेऊन ये. हे शिकवणी थांबव आणि सकुला घेऊन ये. कुठंतरी खेळत असेल घेऊन ये तिला. आणि घरी जाऊ नको नाही तर तिचा मुजोर बाप पाठवायचा नाही त्यांना. मी काय म्हणतो मला काय जरा कठीण आहे किंवा त्यांना आणणं. ये नरकी जाऊ नको. जातो मालक. मालक आलं. आता कोठारात जा आणि छानस लुगडं आणि चोळी घेऊन या. गर्भ रेशमी लुगडं आणि चोळी. हरखून गेलं पाहिजे मन. केलेल्याची
जाणीव आहे आम्हाला, हे आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं आहे. कळलं? बाई 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 बाई, काल जी काही धडपड केली म्या त्याची जाण ठेवली म्हणायची मालकाने. माझ्यासाठी गर्भ रेशमी लुगडं काढायला सांगतायत, ते बी माझ्या आवडीचं. अजून तुम्ही इथंच जाते सोरेक्स लुगडं आणि चोळी घेऊन या. जा जा. पुरी कुठे चाललीस? सांगितलं बी नाही आणि बोलवलं बी नाही. अरे पण तुझं आज काहीच काम नाहीये, सगळं आमच्या बायकांचं आहे ना. उद्या रावळा तुम्ही 5 वाजताची ओटी भरणार आहे ना. वा ग वा, मुलांचं काम वेगळं आणि मुलींचं काम वेगळं असं काही नसतं. कोण म्हटलं होतं? माझ्याकडून मदत हवी असते म्हणून म्हणतेस ना खोटा खोटा. आज मात्र तुमच्या बायकांचं झालं काय काम? बरं जा, आता बोलू तरी बी ये ना. अरे पांडू तसं नाही. आता कसं सांगू तुला? काय बी नको सांगू, फक्त माझ्या एक सवालाचा जवाब दे. तू हे जवाब दिलंस तर मी येणार नाही. काय सवाल आहे तुझा? तुमच्या बायकांचा कार्यक्रम ना, मग तुझ्या काळाला नाही का बोलवणार? त्याला बी सांगणार आमच्या बायकांचा कार्यक्रम आहे, तू नका येऊस. असं कसं चालेल? विठुराया पाहिजे, मी तर त्याला पहिलं निमंत्रण दिलंय. तू पाहिजे म्हणजे पाहिजे. काय पाहिजे आणि मी नका का? तुम्ही मुली आहात तसं आम्ही बी मुलं आहोत. तू पण ना पांडू, भारी हुशार आहे. चल आपण दोघे मिळून निमंत्रण देऊ. सांग आता पहिलं कुठे जायचे? मामीकडे. कुठे शोधू मी? सखू पहिलं कुठे जायचं म्हणालीस? अरे मामीकडे. अरे पांडू कुठे चाललायस? आपल्याला इकडे जायचं, तिकडे नाही. अयो, हा बेदाणा कुठे गेला हो? मुंगी मालकाने पाठवली की काय हो? मुंगी म्हणतो मी. याच पण ना काय नवीन येडपटच आहे. आधी म्हणायला येतोय तो आणि आता पळाला. जाऊ दे. मुंगी सखो अयो कुठे गेली? मालक मारतील हो. सखो कुठे गेली हो सखो? अयो देवा, मालक अहो कुठे रखडवलं हो? मला म्हणतो मी, या कार्टीच्या मागे पळावं लागतंय हो. कुठे गेली असे ना? इकडे नाही, इकडे. अरे इकडे तर मीच होतो ना. हा ते बेदाणा इकडेच गेला तेव्हा पळू ना, त्याच्याच मागे गेली असेल. आता जाऊ ना, पकडतो बघा तिला आम्ही. काय रे, इथे यायचं म्हटल्यावर उलट्या दिशेला धूम ठोकलीस आणि परत इथेच आलास? तुझं ना मला काही कळतच नाही. मग पांडू आहे मी, असा त्याच दिशी कळेल वय. हो उगाच फुसारक्या मारू नकोस. मागे काय लपवले ते दाखव आधी. अगं मामीला पाडलं होतं ना मी. हसायला काय झालं? अगं मी मामीला पाडलं होतं ना, ते आठवलं. मग तिला खुश करायला नको का? एकदम अंगावरून मला चिरडून टाकलं तर? म्हणजे कोणाविषयी बोलतोस तू? जाऊ दे, कळणारच नाही तुला. लय बोळसट आहेस तू. चल. परत
अरे पांडू, हा काल पाडलास ना मला, देऊ का दणके? पाडलं? कधी मम्मी? कधी मम्मी? तुझं लक्ष होतं का? हा ठकूला घेऊन पळत सुटलीस? हा ह्या दिवट्यानी मागे काय प्रताप केले? हा वेळ होता का तुला बघायला? आंबे मामी तुमच्यासाठी. माझ्यासाठी? तू माझ्यासाठी आंबे आणलेस? किती गुणाचा आहेस रे तू पांडू. पुरी आता दाखवू की तुझं निमंत्रण नाही तर आमंत्रण. अरे निमंत्रण म्हणजे आपण जवळच्यांना आग्रहाने केलेलं बोलवणं. ते दिलं म्हणजे मामीनी यायलाच पाहिजे अशी आमची इच्छा तिला कळलं. आणि आमंत्रण म्हणजे रीत बनून दिलेलं, यायलाच पाहिजे असं नाही. कळलं. पण कसलं निमंत्रण? मामी उमाई आहे ना 5 सुवासिनींची ओटी भरणार आहे. अगं बाई काय सांगतेस काय? हे घे गुळ खोबरं घे. 5 सवाष्ण काय? अगं बाई मोठीच संधी आहे. उत्तम बातमी काढून मालकांना सांगायला जायला हवं. मामी नक्की या, आग्रहाचं निमंत्रण आहे. अगं हो हो येणार तर. आपल्या घरचंच कार्य आहे, मी काय परकी आहे का? नक्की येणार. शकू मावशी, शकू मावशी. अगो बया सूर्य पश्चिमेला उगवला का काय? मागणी नसताना बी सकूची पावलं आज या शकू मावशीकडे कशी काय वळली? आणि तू कोण र? मी पांडू, पुरीची सावली समजा. मी जिथे जिथे जाते तिथे तिथे हा माझा शेपूट बनून येतो. तुला आवडत नाही का? मी जातो. अरे नाक तर तुझं एवढंच आहे, पण त्याच्यावर राग तर लईच आहे की र. या बसा आणि सांगा कोणता खाऊ आवडतो तुम्हासनी? आऊ खाऊ नंतर, मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आले. अगं बाया आता आणि कसलं आवतण? उमाई उद्या 5 सुवासिनींची ओटी भरणार आहे रावळ्यात, त्याचंच निमंत्रण करायला आले. वय का? छान छान, येईन की मी नक्की. पण आता खाऊ खाणार ना? मी काल बेसनाच्या वड्या केल्या आहेत आणि लाडू बी केले. थांब देते.